मुंबई परिमंडळ 10 विभागाकडून MIDC व अंधेरी पोलीस ठाणे यांच्याकडे हरवलेले मोबाईलचा शोध अखेर लागलेला आहे। तसेच हे मोबाईल फोन्स नागरिकांना परत देण्यात सुद्धा आलेले आहेत। तक्रार केलेल्या नागरिकांची दखल घेऊन पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, MIDC पोलीस निरीक्षक श्री सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल शोधण्यात यांना यश आले आहे। मुंबई, महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व इतर राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात अशा बाहेरील राज्यातून मोबाईल देखील ताब्यात घेऊन विविध कंपन्यांचे तब्बल 172 मोबाईल ताब्यात घेतले आहेत। या मोबाईलची किंमत तब्बल 25,34,000 अंदाजे इतकी आहे। मोबाईल मूळ मालकांना देण्यासाठी MIDC पोलीस स्टेशन व अंधेरी पोलीस स्टेशनला हद्दीमध्ये मोबाईल वाटपचा कार्यक्रम आयोजित करून आणि पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आलेले आहे। कार्यक्रमामध्ये 200 लोकांची उपस्थिती होती। सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आणि महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना ही 2 जानेवारी या दिवशी झाली होती आणि तेव्हाच चांगला दिवस पकडून पुढचे 15 दिवस आम्ही वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतो। याच्यामध्ये अनेक ठिकाणी शाळांना भेटी, मुलांना पोलिसांचं काम कसं चालतं, नागरिकांची इंटरॅक्शन, अशा काही चोरी गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मालमत्ता नागरिकांना माघारी देणं, तर त्यातलाच हा एक पार्ट आमच्या रेझिंग डेच्या निमित्तानं आपण हा मुद्देमाल आपल्या सर्वांना माघारी देतोय। आम्ही सर्वजण समजू शकतो की स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी घेतलेला मोबाईल जर हरवला तर किती वाईट वाटतं, किती आपला जीव तळमळतो। आणि हे सगळंच लक्षात घेऊन आमच्या या अंधेरी पोलीस स्टेशनच्या टीमने खूप मोठं काम केलेलं आहे। ते खरं तर सगळे मोबाईल्स बाहेरील राज्यातून आपण प्राप्त केलेले आहेत। वेगवेगळ्या राज्यामध्ये ते तांत्रिक तपास करून ट्रेस करून ते पुन्हा आपण माघारी मिळवलेले आहेत आणि हे आज आम्ही तुमच्या सगळ्यांना माघारी देत आहोत। हे सगळं करताना आम्हाला खरं तर खूप आनंद होतोय की आम्ही तुमच्यापर्यंत कुठल्या तरी रूपाने कुठल्या तरी माध्यमातून पोचू शकलो आणि पोलीस कसं काम करतात आणि त्या कामाचे कसे रिझल्ट येऊ शकतात हे तुम्हालाही आज तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आम्ही काम करतो। तर तुम्हाला या निमित्तानं एक असंही सांगणं आहे की आपला हा एरिया जो आहे तो वर्किंग आहे। इथे खूप ऑफिसेस आहेत। तुम्ही बघता अंधेरी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूचा एरिया त्याला तिथे खूप गर्दी असते। तर गर्दीच्या वेळेला मात्र नेमकं तुम्ही जसे कामावर जाण्याच्या घाईत असतात तसे काही लोकंसुद्धा वेगळ्या हेतूने कामावर आलेले असतात की मोबाईल चोरणं, कोणाची चेन चोरणं, पर्स चोरणं। काम करताना, रिक्षाने ट्रॅव्हल करताना अतिशय सावध राहून प्रवास करायला हवा। स्पेशली आपले जे बिलॉंगिंग्स आहेत महत्त्वाचे, जसे काही सोन्याची चेन असेल किंवा मोबाईल असेल, याची फार काळजी घेणं आवश्यक आहे। त्याची मोडच पण फार युनिक असते। बऱ्याच वेळेला तुमच्या समोर एखादा जर उभा असेल, मागे एखादा जर धक्का देईल, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल, तुमच्या पर्समध्ये, बॅगमध्ये किंवा पॅन्टच्या पॉकेटमध्ये हात घालून तुमचं पॉकेट काढलं जाईल, मोबाईल काढला जाईल आणि मग तुम्ही लक्षात आल्यानंतर तुम्ही विचारता आजूबाजूला अरे काय झालं, कुठे गेला, तो तुम्हाला मार्ग पण दाखवेल की नाही इकडेच गेला। तर अशा पद्धतीने तुम्हाला डिस्ट्रॅक्टही केलं जातं। तर ही सगळी मोडच लक्षात घेऊन आपण फार सावध राहिलं पाहिजे। आणि पहिलं मुंबईमध्ये बघा की सोनसाखळी चोरी व्हायची, सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर चेन स्नॅचिंग व्हायचं। आता हे नव्या पद्धतीने गुन्हे केले जात आहेत की मोबाईल चोरले जात आहेत किंवा तुमच्याकडून गहाळही होत असतील काय वेळेला। तर आपण स्वतः सतर्क राहिलो तर ह्या गुन्ह्यांचं निश्चित प्रमाण फार कमी होईल। दुसरा एक गुन्ह्यांचा प्रकार हा मुंबईत फार वाढतोय तो म्हणजे सायबर गुन्हेगार। आपल्याला सोशल माध्यमातून कोणीतरी ओळख काढतं, कॉन्व्हर्सेशन सुरू करतं, मग याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायला भाग पाडलं जातं किंवा आपले अकाउंटचे डिटेल्स आपण शेअर करतो अनोळखी लोकांशी। तर अनेक मोडसने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग कुठेतरी बाहेर राज्यात बसलेला माणूस आपल्याला गोड बोलून स्वतःच्या जाळ्यात गुंतवतो आणि आपल्या कष्टाचे पैसे हे दुसऱ्याला जातात। आणि मग हे गुन्हे क्लिष्ट स्वरूपाचे असतात। याचा तपास करणं, आरोपी पकडणं हे थोडंसं अवघड असतं, परंतु तरीसुद्धा आपण ह्या आरोपींना हल्ली पकडत आहोत। परंतु मूळ ह्या दोन्ही प्रकारांचं एकच आहे की आपली सावधगिरी। आपण जर सावध राहिलो तर अशा कुठल्याही प्रकाराला आपण बळी पडणार नाही,
स्वतःही सुरक्षित राहू आणि इतरही लोक सुरक्षित राहतील। आज जे काय आम्ही आपल्याशी संवाद साधलाय हा एक अपेक्षा आहे की आपण इतर लोकांपर्यंत हा पोहोचवाल। नागरिकांच्यात जर सजगता आली तर अशा स्वरूपाचे गुन्हे निश्चितच कमी होतील। तिसरं, ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।